आता रील्स आणि गुन्हेगारीचा काय संबंध असं तुम्ही म्हणाल, पण राज्यामध्ये सध्या सगळ्यांनाच रील्सचा नाद लागलाय। मात्र याच रील्सच्या नावाखाली काही तरुणांची हुल्लडबाजी सुरू असल्याचं समोर आलंय। कोल्हापुरात गेल्या काही महिन्यांपासून गुंडांनी अक्षरशः हैदोस घातलाय। कोयता गँगसह अट्टल गुन्हेगारांनी चिथावणीखोर स्टेटस ठेवून दहशत माजवण्याचा प्रयत्न केला। खुन्नस देणारी भाषा, नशेचे पदार्थ असल्याचे व्हिडिओ आणि जीवघेण्या शस्त्रांचा वापर करत या गुंडांकडून दहशत माजवण्याचा प्रयत्न सुरू आहे। पोलिसांच्या कारवाईनंतरही आक्षेपार्ह रील्स टाकण्याचा प्रकार थांबत नाहीये, तर दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये थेट पोलिसांसमोरच पोलिसांच्याच वाहनावर पाय ठेवून काही तरुणांनी रील बनवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला। अराफत पटेल या तरुणानं कमरेला पिस्तूल लावून रील केल्यानंतर या प्रकरणी हर्सुल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर इकडं महामुंबईमध्ये नवी मुंबईतील रस्त्यांवर गाडीच्या डिक्कीतून हात लटकतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि यानंतर नवी मुंबई पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतले। त्यानंतर रीलसाठी आणि रीलला व्ह्यूज मिळवण्यासाठी हा सगळा प्रकार केल्याचं उघडकीस आलं। या बाईचं नाव घेऊन माझ्यासमोर उडाय बघतोस की नाही?